नमस्कार, मी रश्मीन रोगे. आज गजर मालवणीचो ह्यो जो काय यूट्यूब चॅनल हा ह्याच्यावरती एक वेगळ्या धाटणीचा आपण काहीतरी आणूचो प्रयत्न केलो. वेगळा काय असा तर आज दांडीवर ज्या ग्रामदैवतेच्या नावावरती आमचा बाल दांडेश्वर मंडळ ह्या गेले कित्येक वर्ष वेगवेगळे कार्यक्रम दशावतार करता. आज असा म्हणता म्हणता केव्हा त्याची 50 वर्ष पूर्ण झाली ही आमकासुद्धा कळली नाही. आणि जा आम्ही आमच्या जुन्यांकडनं ऐकत सगळं येत होतो तर त्यांच्याकडनं जे काय अनुभव वगैरे घेतलेले तर आज आमका असा वाटला की यूट्यूबचं वगैरे जमानो हा मग त्या आमच्या मंडळाची माहिती ही प्रेक्षकांपर्यंत जाऊची आणि त्याचा जो केलेलो एक छोटोसो प्रयत्न. तर पहिली सुरुवात आपण अशी करूया की बाल दांडेश्वर मंडळ स्थापन करूचा कोणाच्या आणि कसा काय मनात येला आणि कसा काय त्याचा नाव हे झाला. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्यासमोर मंडळातील एक ज्येष्ठ कलाकार बाळा रोगे म्हणून असत. मग त्यांच्याकडून आपण ऐकूया की मंडळाची सुरुवात त्यांनी कशी काय केली. आम्ही याचा मंडळ काढलो ना त्याच्या मागे पहिलं आमका जा प्रोत्साहन दिला तर श्रीकृष्ण दशावतार मंडळ. जेव्हा त्यांची आम्ही हे कला बघत आहे सर तेव्हा असा एक आमका वाटा की आम्ही काहीतरी करूचं. नंतर आमचे वडील त्यांच्या नाटकात कामं करूचे, अग्नी वायू वरुण अशी ती बारीक बारीक कामं करूचे. तर त्याच्यामुळे आम्ही असं एकदा ठरवलं की दादा ह्या आम्ही करू शकतो काय. तर आमचे वडील बोलले काय म्हटलं तर तुमका करूनसारखं वाटतं तर मी शिकवतोय. त्याच्यात शिकवण्यात आम्ही चार काय पाच जण शिकलेले होतो. माझ्यासमोर बसले ते जाधव, ते पहिले कलाकार माझ्याबरोबरचे, ते जरा कमी म्हणजे शिक्षण थोडं कमीच होतं. माझे काका शिवराम रोगे, माझे मामा रामचंद्र भाऊ परब हे चांगले शिकलेले होते आणि पट्टीची कामं करी. तर त्यांच्या ह्याच्यामुळे आम्ही म्हणजे त्यांचा बघलो आणि म्हटलं चला आम्ही पण दशावतार करूया, कारण हो जो शिकवत 3 दिवस आहे सर चला. तर आम्ही ती नाटक केला. पहिल्याच वर्षाचं नाटक करूचा ठरला. तर म्हटलं काय करूया आता म्हटलं दांडेश्वर म्हणजे बाल दांडेश्वर दशावतार नाट्य मंडळ असं त्याला नाव देऊया असं प्रत्येकाच्या मनात ठरला आणि आम्ही त्या नाव दिलं आणि नाटक बसवलं. पहिलाच जेव्हा नाटक केला तेव्हा आमच्याकडचे हे आबा जाधव, रोहिदास कुमटेकर हसवतलो आमच्या वाडीचो म्हणून रोहिदास कुमटेकर देवबागात गेले, आबा जाधव तारकर्लीवर गेले. पण आमचा नाटक सुंदर झाला, दशावतार सुंदर झालो. दुसऱ्या दिवशी ते जेव्हा सकाळी बाहेर पडले चलत तेव्हा काही एसटी बिष्टी असा प्रकार नाही होतो. त्याच्यामुळे ते चलत जेव्हा येले तेव्हा कोणी त्यांना विचारलं काय रोहिदास खय गेलं, काय आबा धनबा खय गेलं. अरे काय म्हणता पोरांचं नाटक बघूचं लागताला हसवायचं म्हणून गेलो. तर लोक बोलले तुम्ही मोठी चूक गेलास. सुंदर नाटक केले आणि आणि सांगायचा मुद्दा म्हणजे आम्ही 7 जणांनी 14 कामं केली. त्याच्यात एक काम आमच्या वडिलांनी घेतलं श्रीकृष्णाचं, मी तेव्हा केलं ऋषीचं काम. तर बघले तर आता ह्यो धुर्यांचो माणूस कोण, माझे वडील म्हणजे हे धुर्यांचो माणूस, ह्यो नको आमच्या नाटकात. तर म्हाका जमणारा होता म्हणून काय कामं अशी आम्ही ती 14 कामं केले. आमच्या पाठीर पहिली कौतुकाची थाप हे आपले दिग्दर्शक भजन सम्राट कैलासवासी भाऊ धुरी म्हणजे चंद्रकांत धुरी ह्यांच्यानी आमच्या पहिली बरोबर जातं त्यांच्यानी आमच्यावर पहिली थाप मारली. तेव्हा आमका आणि मला मान्य केलं नाही की म्हाका वाटलं नाही तुम्ही असा काम करशाल, पण खरोखरच तुमच्यात कला ही तुमची कला खरोखरच पुढे वैभवाच्या शिखरावर जातली सांगली. थंयसून मग आम्ही प्रत्येक वर्षाक नाटक करूक सुरुवात केली. आमची ही कला मुंबईपर्यंत राजापूरमध्ये आम्ही 4-5 वेळा केला. पण पहिला जेव्हा आम्ही नाटक सुरू करू घेतलं तेव्हा आमच्याकडे कपडे बिपडे असं काय नाही. आमका आता तारकर्लीवरचा झुंजार मंडळ त्यांनी कपडे दिले, पण ते कसे कपडे द्यायचे कानातले बा दिवचो नाही सांगितलं. मग कानातले तेव्हा कसे जोड ते गावत नाही सगळं यायचं. तेव्हा आम्ही मग उंडलांका बेगडलं. लहान मुलांची काकणा एकदम छोट्या मुलांची म्हणजे पाळण्यातल्या मुलांची काकणा घेऊ त्याच्या आम्ही राक्षसाक करू असा फुट्टे घेऊ फुट्टाक चंद्राकडून ते सर राक्षस शंकरा बिना सगळा करून त्यांचे ते मोजकेच कपडे असं आमच्या कपडे नाही आता करता येईल. त्या कपड्यांसाठी हे आता हे सर माझ्याबरोबर आहेत ते जाधव आहेत, पांडुरंग जाधव आहेत, हे नाना जाधव आहेत, हे नारायण आहेत, हे सुनील दुरी, हे हेंका बाबू, हे राका त्यावेळी लहान होते म्हणा म्हणजे नंतरचे आहेत, हे दोंडी लोणे आहेत असे सगळे होतं. डुऱ्या उसपले, माड उतरले, अशी काय काय केलं. पण ते जेणेकरून काय कोणाकोणाचे पावे भरले आम्ही, पण ते काय कपडे आहेत की आमचा होईना ते करतलंच काय. तर नंतर ते कणकवलीचे दळविले ते म्हणाले तुम्ही किल्लो शाप करतास का. पण तेव्हा ही कल्पना आमच्या डोक्यात नव्हती की ते आमका कपडे दितले ही आमका माहिती नाही. पण त्यांच्यानी काय केल्याने आमच्याकडसून किल्लो साफ करून घेतलेले. आम्ही तो
सिंधुदुर्ग किल्लो पहिलो साप ह्या बाल दांडेश्वरान मंडळान 2 महिने सतत जाऊन तो साफ केलो. बाजारातल्या हॉटेलवाल्यांनी रोज आमकां नाश्ता पाणी द्यायचे असं करून मग त्यांच्यानी आमकां तेव्हा माननीय सुरेश प्रभू होते त्यांच्या सकाळी मंडळेश्वर हॉलमध्ये आमकां बोलून आमचो सत्कार केलेली आणि त्यांच्यानी आमकां दशावतारी कपडे दिले. पण झाला कसा की त्यांकाय त्यातलं ज्ञान नाही होतं त्याच्यामुळे ते जरा कपडे कमजोर झाले नाही तर त्यातले थोडेफार तरी कपडे अजून राहिले. तर थंयसून आमचा सुरू झाला तर आतापर्यंत सुरू आणि त्याच्यानंतर मग हे सुशिक्षित सगळे येईल. पहिले अशिक्षितांनी कामं आम्ही सुंदर केली. माझ्याबरोबरचे आता हे आमचे शिवरामराजे माझे काका रामभाऊ परत माझे मामा हे गेले प्रकाश आचरेकर बाळा आचरेकर घनश्याम आचरेकर आणि आमचे मारुती केळुसकर हे सगळे आमचे कलाकार ते आता हे गेलेले होते. त्याच्यानंतर पुढे पुढे चला दिल्यामुळे मुलं आम्ही कसं आता त्या श्रीकृष्ण मंडळाचा बगलावणी करू सुरुवात केली तसं मग हे आमच्याकडे जे झाले ते आमचा गुण ते पुन्हा म्हणजे अजून तरी त्या दांडेश्वराच्या कृपेन आणि मुख्य म्हणजे आमका दांडेश्वराची भयंकर साथ कोणी कायम असे जागतिक 3-4 उदाहरणं की न होणारा थैसर घडला. त्याच्यामुळे हे सगळं आम्ही त्या दांडेश्वराच्या कृपेमुळे आतापर्यंत पांडुरंग जाधव ज्यावेळी मला समजायला लागलं ना त्यावेळीपासून या दशावतारात सक्रिय होण्याचं काम माझ्या हातून घडलं. ते आपल्या बालदांडेश्वर मंडळाचे जे ज्येष्ठ कलाकार होते त्याने आम्हाला विनंती केल्यामुळे म्हणजे माझ्या अंदाजाने मी एक 4-5 वर्षाचा असेन त्यावेळी दुर्गासूर नाटक बसवलं होतं. घनश्याम आचरेकर दुर्गासूरची भूमिका करत होते. त्यांच्याकडून मला एवढं प्रोत्साहन मिळालं की माझ्या अंगावरती शहारे यायचे. तसेच आपल्या श्रीकृष्ण मंडळात तिकडे रामचंद्र वेंगुर्लेकर म्हणून होते. ते पण अशी उत्कृष्ट भूमिका करायचे की नाही की मनात यायचं हां यांच्याप्रमाणे आपण पुढे जाऊन काहीतरी ते आपली भूमिका सादर करावी. आणि मंडळाने सुद्धा मला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने म्हणजे आपल्या मंडळात खूप चांगल्या पद्धतीचे एक कलाकार असे आहेत जरी आपल्याला त्या स्टेजवरती दिसले नसतील तरी मागून ते सहकार्य करणारे आहेत. आणि त्या पद्धतीने या दशावतार मंडळामध्ये काही राजपार्ट सोडले तरी व्हिलनची भूमिका म्हणून आवर्जून करता आली आणि ती माझी इच्छा होती ती मी पूर्ण केली. पण एक आव्हानात्मक अशी भूमिका होती. काही लोकांनी चॅलेंज केलं होतं की ह्या मंडळात हा माणूस असंही भूमिका करू शकत नाही आणि तो दशावतार होता राजा हरिश्चंद्र. आणि राजा हरिश्चंद्र नाटक बसवून दशावतार तो आम्ही ज्यावेळी सुरू केला त्याचे आत्तापर्यंत मला माहीत असल्याप्रमाणे इतर प्रयोगांपेक्षा राजा हरिश्चंद्र नाटकाचे प्रयोग भरपूर प्रमाणात झाले आणि खरोखरच तो अभिमान वाटतो. त्याचप्रमाणे इतरही नाटकं आहेत पण प्रोत्साहन हे मिळालं मला घनश्याम आचरेकर आणि रामचंद्र वेंगुर्लेकर यांच्याकडून. तसेच आपल्याला सहकार्य मिळत होतं त्याच्यामुळे सुद्धा अशी स्फूर्ती त्यावेळी आपल्याला बाहेर जायला काही गाड्या वगैरे नव्हत्या. चालतच प्रवास किंवा सायकलने प्रवास असायचा. मग आपल्याकडे ज्ञानेश्वर पराडकर आणि आपले तबलजी आपल्याला मिळत होते प्रकाश केळुसकर. त्याचप्रमाणे भाऊ धुरी यांचं जे मागून आपल्याला एक संबोधन असायचं त्यावेळी माझं काम बघून आपल्या त्या भाऊधुरींचे बा चिरंजीव या ठिकाणी सुनील धुरी बसलेले आहेत. तर भाऊधुरीने मला रिक्वेस्ट केली होती पारसेकर कंपनी आहे त्याच्यामध्ये जाण्यासाठी. पण आपली परिस्थिती नसल्यामुळे तो विचार केला नाही आणि मग आता याच ठिकाणी आपण सक्रिय राहिलो. आता जास्त काही बोलण्यात म्हणजे आपल्याला जे काय माहिती आहे लोक ऐकायला पाहिजेत याच्यासाठी काही ठराविक शब्दातच मी माझं मनोगत व्यक्त केलं आहे. आता हे सगळं ऐकताना तुमका एक लक्षात दिलं असतला की जसं किल्लो साफ केल्याने म्हटल्याने किंवा आणि का तसा ह्या ज्या बालदांडेश्वर मंडळ असा ही बाकीची मंडळं असत आणि ते बालदांडेश्वर मंडळ याच्यात एक ह्योच फरक असतात असं म्हाका तर वाटतं की ऑलराऊंडर जसं आपण खेळाडू म्हणतो तसा ह्या मंडळ जा असा तर प्रत्येक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात असा तिथे एकेश्वर नावान आपलो संघ असता सामाजिक क्षेत्रात असा नाट्य क्षेत्रात असा आणि समाजोपयोगी जे काय कार्यक्रम असतात ते सुद्धा घेण्याचा आमचं एक मानस असता. आणि याचं एक वार्षिक कार्य म्हणूचा तर आमच्या वाडीचा बालदांडेश्वर मंडळातर्फे दांडेश्वराजवळ एक पूजा वगैरे हो कार्यक्रम असता. आता त्याचप्रमाणे जसे त्यांनी म्हटल्याप्रमाणे पहिल्यांदा सर दशावतार किंवा काय माझे आजोबा बसवत होते तसेच सध्या जे आमच्या मंडळात
दशावतार बसवण्याचा कार्य करतात ते तुमका एक आपले 2 शब्द सांगतो या ठिकाणी प्रयत्न करतील. ते म्हणजे माझे काका संजय रोगे. नमस्कार. मी जेव्हा या बालदांडेश्वर मंडळात सक्रिय झाले त्यावेळी माझ्या पिढीतले पांडुरंग जाधव वगैरे त्याच पिढीत आम्ही एकदमच या मंडळातील नाटकं करूक लागलो. दशावतारी नाटकं म्हणायची आहेत म्हाका. आणि त्यानंतर पहिले आमचे वडील म्हणजे आम्ही त्यांना गुरुवर्य म्हणतो दिगंबर रोगे हे आमका शिकवित होते. त्याच्यानंतर आम्ही काही जणांनी मोठे जण म्हणजे आमच्या वरच्या पिढीतली म्हणजे जाधव म्हणा किंवा सुरेश रोगे म्हणजे हे आमचे बंधू त्यांची आम्ही मार्गदर्शन घेतले. नारायण जाधव त्यांची मार्गदर्शनामुळे आम्ही सक्रिय झालो आणि हळूहळू बघता बघता आम्ही केव्हा त्या प्रवाहात वाहून गेलो म्हणजे त्या नाटकातील ते काय समजलंच नाही. आणि त्या ऐकून नंतर आम्ही काल्पनिक नाटकं बसवूक लागलो. आणि ज्यावेळी त्या काल्पनिक नाटकात आमच्याकडे स्त्रीपात्र कोण करणार नव्हते, बाकी सगळी नारद आणि स्त्रीपात्र हे कोण करणार नव्हते, त्यावेळी म्हटलं मी एक चान्स घेतलाय की स्त्रीपात्र कोणीच नव्हतं, म्हटलं एकदा करून बघूया स्त्रीपात्र. आणि खरा वारसदार म्हणून आम्ही एक काल्पनिक नाटक केलं आणि त्याच्यात मी स्त्रीपात्र केलं आणि ती अफलातून भूमिका झाली. आणि सगळ्यांचा म्हणजे एकूण टीम वर्क बरा होता, सगळे आम्ही चांगली कामं करत होतो. आणि नंतर आमच्याकडे जे भजन मंडळ होतं तेव्हा पण म्हणजे आबा जाधव वगैरे होते तेव्हा भजन मंडळ होतं आणि भाऊधुरी म्हणून यायचे ते आमच्या भजनात. त्यांनी पडद्याच्या मागे येऊन माझ्या पाठीवर थाप मारली की अतिशय चांगला केलं काम. आणि तिथपासून मी जरा काल्पनिक आणि नंतर आमका एक चॅलेंज मिळाला की पौराणिक तुम्ही करू शकत नाही. त्यावेळी आम्ही राजा हरिश्चंद्र या पौराणिक नाटक केलं, त्याचे प्रयोग खूप मुंबईपर्यंत झाले. आणि थंयसून आम्ही ता एक बाळकडू म्हणा कव्या ता हळूहळू शिकत गेलो. आणि नंतर मी एक प्रयत्न केले की आपण पण आता आपल्या टीमला शिकवायचं नाटक आणि ते सक्सेस झाले त्याच्यात. आणि त्यापासून आम्ही पौराणिक नाटकांका सुरुवात केली आणि त्याच्यात अतिशय चांगली वाहवा मिळाली प्रेक्षकांची. गेल्याच वर्षी राजा खटवांग केला, अफलातून पब्लिक होता बघूक आणि त्याका पण चांगलं प्रतिसाद मिळालो. आणि एकंदरीत आमचा टीमवर्क सगळ्या क्षेत्रात बरा. आणि आमका आजूबाजूंचे सहकारी जे असत म्हणजे आमचं वाडो बालदांडेश्वर वाडी, त्याच्या मागे तिकडे श्रीकृष्ण वाडी आहे, झालझुल वाडी आहे, इकडे आवार वाडी आहे, त्यांचं पण आमका सहकार्य चांगलं मिळालं. आणि त्यातूनच आम्ही शिकत गेलो आणि अतिशय चांगली आता नाटकं करतो. दशावतारी नाटकं वेगवेगळ्या ठिकाणी आमका आमंत्रणं असतात, थंय पण आम्ही जातो नाटकं करू. धन्यवाद. आता दोन दशावताराबद्दल किस्से सांगते. कसा कधी कधी आम्ही काय करू, आम्ही नवखे असल्यामुळे माझे वडील नाटकं बसत म्हणजे दिग्दर्शित करीत, त्याच्यानंतर मी करी, अशी आम्ही 2 नाटकं 2 ठिकाणी बघलो. एक सर्जकडक सीमादेवीकडे होता हुंडलासूर, ताका आमकां बघूक जावं गावला ना रात्री जाऊन. नंतर आम्ही रामचंद्र परब म्हणजे माझे मामा तो कैलास अशी अजित आचरेकर आणि मी सायकल घेऊन देवबागात गेलो, हुंडलासूर बघला तर म्हटलं आता ह्या करूया. मामा येताना सांगताय की मामा आम्ही ह्या करूया. मामा म्हणता चल ह्याच्या नादाक लागता नाही, ह्या काय करता नाही. तर म्हटलं एक रेसल तरी करून बघूया. तेव्हा मामाच्या माझ्या 3ऱ्या मुलीचं लग्न होता, त्याचं मंडप घालू घे, मुला गेली. तर तो सांगता बाबूच्या नादाक लागा नको, काय असं व्हायचं नाही. तर म्हटलं एक रेसल घेऊया. रेसल घेतली तर काय झालं, आमका आता पुराण गावान आहे. आमची रेसली चालू असताना कणकवलीचा एक कॅम्प इल्लो मास्तरांचो, त्यांच्यानी आमकां येऊन चांगला असे फिरा केले घालले. अरे सुंदर नाटक आहे म्हणून पुराण नाटक. आणि मग बरं वाटलं, नाटक सुंदर झालं. आता पांडुरंग जाधवने सांगले नाही की आता हरिश्चंद्राबद्दल त्याचं सुद्धा असंच किस्सो आहे की त्या हरिश्चंद्र जेव्हा बसवायचा ठरला तेव्हा माझ्या काकानी माझ्या बायकोक सांगलं, त्याका सांग हो नाटक बसवू नको, बसायचं नाही. आबा जाधवान आपल्या पुतण्याक सांगेन पांडू जाधव की बाबा ह्या नाटक बसवू नको, बसायचाच नाही. तर माझ्या डोळ्यात काय होतं की हरिश्चंद्र आणि तो ऋषी आणि ती दोघावती डोम वारीन ही कामं झाली काय नाटक उठलं. तर आम्हाला बोलले आम्ही रेसली घेऊन बघूया. रेसली घेतली मस्तपैकी आणि इतक्या नावाजला नाटक, भयंकर प्रयोग झाले. त्याच्यानंतर अशीच ही नाटकं बघून आमचे उभरते कलाकार सावळाराम केळुसकर इले, नाना जाधव इले, ते सुद्धा असं 1 वर्ष काम केलं त्यांचे. आणि माझा वैयक्तिक असा मत असा की मंडळ ह्या
अखंड चालू राहावा गोया. आज हा उद्या नाय अशी परिस्थिती असता कामा नये. आज आमकां ज्यांच्यांनी शिकवल्यांनी त्यांचो वारसो घेऊन आम्ही हा मंडळ चालवला. ह्याच्या पुढे आमची मुलं आहोत, त्या मुलांची मुलं, या मुलांनी सुद्धा हे आता जे काय कलाकार आहात त्यांच्या पाठीमागे आम्ही पण असो, त्या ह्या सगळ्यांका घेऊन ह्या मंडळ असाच पुढे चालू राहावा गोया. त्याच्यात आता हे दशावतार म्हटल्यानंतर संगीत साथ महत्त्वाची असता. त्यावेळी संगीत साथ नाही होती. असे आता मगाशी हे केलं त्याप्रमाणे ज्ञानदेव पराडकर, हे प्रकाश केळुसकर, त्याच्यानंतर हे आपले गणपत सारंग वगैरे हे आम्हाला त्यावेळी भेटले होते. त्याचबरोबर हे आमचे लोणे, पांडुरंग लोणे, हे पण आम्हाला त्यावेळी भेटले. त्यांच्यानी आम्हाला संगीत साथ दिली. ह्या सगळ्या म्हणजे त्यावेळी चालू झाला. म्हणान ह्या मंडळ माझे एक ह्या मंडळाचं सदस्य असल्यामुळे एक कळकळीची नम्र विनंती आहे ह्या नवीन मुलांका की हा मंडळ असाच पुढे चालू ठेवा आणि जे कोण नवीन नवीन तयार होतील त्यांना प्रोत्साहन द्या. प्रत्येकाचा तुम्ही मनोगत ऐकलास, पण आज यूट्यूबला लाईव्ह वगैरे इन्स्टा वगैरे झाल्यामुळे प्रत्येक ज्या काही स्त्रीपात्र करता ह्या तुमच्या समोर येतात. पण त्या काळात ज्यांनी स्त्रीपात्र केला आणि तर त्या कलाकारांचा सुद्धा मनोगत आपण ऐकूया. मी काहीतरी 15-20 वर्षाचा असल्यापासून या नाटकात डांगीरायाची घोडी, तो का पळाला गिरी कंदरी, अशा तीन नाटकामध्ये मी 3 भूमिका केल्या. एक पार्वतीची, एक नारदची आणि एक भूमिका केल्या. परंतु आता माझ्या वयाप्रमाणे आता मला जमत नाही, म्हणून आता माझ्या मुलाने सुद्धा काम केलं होतं. आणि आता ही नवीन मुलं आहेत काय नाही त्यांच्यानी करावं आणि चांगले पुढे यावं हीच माझी इच्छा. पासून जशी सगळी कामं तुम्ही ऐकलात किंवा प्रत्येकाने आपला मनोगत व्यक्त केला, पण ज्या माणसानं आज आमच्या मंडळाचं सुद्धा नाव आणि स्वतःचं सुद्धा नाव जसा मुंबईत आपण नाटकं केली, गोव्या राज्यात केली, तर प्रत्येक क्षेत्राचा एक कॉमेडी लागता. तो हास्य सम्राट म्हणून ज्यांनी नाव निर्माण केला ते आमचे नारायण आडकर, आणि त्यांच्याच तोंडून आपण त्यांचा एक थोडक्यात मनोगत ऐकूया. आता आपल्या स्क्रीनवर दिसतात ते बालदांडेश्वर मंडळातील अतिशय विनोदी पात्र करणारे नारायण आडकर. नमस्कार, मी नारायण आडकर. मग नारायण, तुम्ही सांगा की ह्या मंडळात तुम्ही कसे येलास? अरे, लहानपणापासून मांडार यावचा ते 4-5 जण होतो. उदय रागी, अजित आचरेकर, मी असे पहिलोच कार्यक्रम हाडलो. डबे, इटोबा केळुसकर, तो त्यांनी लेडीज काम केला. ते म्हणजे इतक्या गर्देत बघल्यानी ही पोरं बरी करतात म्हणून आमकां दुसऱ्या वर्षी रमगो जाधव, तो एक आमच्यात होतो. ते रमा जाधवाक आणि म्हाका घेतले न्ही दुसऱ्या वर्षी नाटकात. थंयसून चालू, थंयसून सुरू झालं. आणि मग तुमका विनोदीच तुम्ही करू शकता. हा. ह्या तुमका कसा कळलं? हा, दादा दिगंबर गुरुवर्य आमचे, त्यांच्यानी सांगल्यानी कसलाच गंभीर करू नको, तू विनोदच कर. म्हाका आणि रमा जाधव. तर रमा जाधव कसो एक तुका सांगीन सारखें वाटता. रमा जाधव ह्यो शिकलो माणूस नाही, पण तो हिरोची कामां करी आणि मजा ये रे. पण ही तेव्हा. विनोदी, आता तुम्ही सगळ्या नाटकाने विनोदी पात्र केली. होय. मग जो राजा हरिश्चंद्र तुम्ही डोम झाला दो त्या पात्राविषयी जरा सांगा. हा, डोम आणि डोमिन, म्हणजे ते तुमचे भाऊ भाऊ आबाडकर. आबाडकर, डोमिन आबाडकर आणि मी डोमा. तर असं झाला कोचऱ्यात नाटक, चालू नाटक. तर माझो मुलगो छोटो होतो रोहित. सीन चालू झालो, मुलगो झोपलालो. तर स्टेजवर गाढ झोपलो. अरे आता करतालच काय. तर हे बाळारोगे त्यांच्या कुंडली होता
त्याच्यात पाणी होतं. तर पाणी होता म्हणून बरा झाला. तर पाणी घेऊन मारले आणि ते पाणी जेव्हा अंगावर त्याच्या पडलं तेव्हा तो उठलो. ताजर पाणी नसता तर वांदेच होते ना बाळा. म्हणजे एक असे किस्से. आणि नाटकाचे ते इंटरेक जवळजवळ 1 वाजलेलो ना, 1-1:30 रात झाला. मग तुम्ही आजपर्यंत विनोदीच पात्र रंगवली. विनोदी की आणखी काही कामं केलं? करतो पण धाडस होणार नाही. पण होय, पण कसा दिगंबर रोग्यांचे हे सुपुत्र ते जसे शिकव तसाच संजय रोगे ह्यो शिकवता. आणि असे तू शिकवल्यामुळे करतंय एक इंटरेस्टची कामं. म्हणजे पण मी काय म्हणतोय, आता जर तुम्ही विनोदी करतास हा. ते घरात तुमची बायको मुला वगैरे आहेत ना, त्यांका आवडा का? अरे वातावरणच काय मस्त असतं. आणि प्रत्येक नाटकात हे तुमच्या बायकोचं नाव मंदाच असतं सगळीकडे. पण आवडता. माका एक किस्सो असो आठवतं, मी तुमच्या बरोबर बायकोचं काम केलेलं आहे मोरेश्वराकडे नाटक माहिती होतं. माहिती आणि आता वयोमानाप्रमाणे नजर पण कमी झाली आहे. कमी जर तुम्ही कोळी झालास, मी कोळीन झाले. आणि असं एक प्रसंग घडलो की तुम्ही आधी माका पडद्यात सांगलात की बाहेर जाऊन उडी मारायची की ते मासे पळातले आणि मी पाकतले. हो आणि तो तुम्ही कोट घातलेलास तो मोठ्या बटनाचो. होय होय, तो शेंडी आणि भरली शेंडी जेव्हा हे करू लागलास अशी पालावक लागलास तेव्हा ती अशी त्या कोटाच्या बटनात भरला. आणि माका कमी दिसत असल्यामुळे जवळचा माका तर काय दिसेना. शेवटी ती नवीन शेंडी अशी तुटलेला बघा. हो, खाट करून. तो माका एक किस्सा आठवतो. म्हणजे तुमची ही वाटचाल ह्या विनोदी पात्रासाठी झाली. आणि ते विनोदी पात्र करताना तुम्ही समाजात काय दिलास, म्हणजे की अश्लीलता, आताच्या विनोदात अश्लीलता येली काय माणसा येतात त्याच्यात लेडीज लोक 100% आणि 20% असे पोरगे असतात. त्यांचा बायकांचा जर मन दुखव त्या पोरग्यांका हसवचो प्रयत्न केलं तर सभेत ती उठान जातली आणि दुसरी अशी तोंडे बघूची. बरोबर. तर काय आमचे विनोद कसो बायका हसाक होई, बापे थोडेसे लाजक होई असो. म्हणजे अशा तऱ्हेने ही तुमची वाटचाल. होय. तुमच्या वाटचाली शुभेच्छा. हे होते नारायण आडकर. आज ज्या काळात हे आता आम्ही एकदम छोटे होतो आणि यांचा बघत दिलो तेव्हा किंवा ऐकत दिलो म्हणा आमच्या मोठ्यांकडून, तर जेव्हा हे नाटकं यांनी चालू केली म्हणजे अनेक अडचणी होत्या त्यावेळी. जसे त्यांच्यानी कपड्याचे वगैरे सांगितलेले तसे आज इन्स्टार वगैरे तुम्ही परत म्हटल्याप्रमाणे सगळे तबलजी हार्मोनियम वगैरे सगळे भेटतात. मग त्यावेळी यांका ती पण साथ नव्हती की ते वाजव पण कोण नव्हतं. मग अशावेळी ज्या कलाकारांनी यांना साथ दिली ते म्हणजे आपले सुनील धुरी. म्हणजे ज्यावेळी दशावतार नाटक होय तेव्हा ते आमच्या वाडीसाठी त्या वाजवण्यासाठी ते येत होते. आम्ही बघितलं सुद्धा आणि ऐकलेले पण असं. मग त्यांच्याकडून सुद्धा या मंडळाबद्दल जी काय त्यांची आत्मीयता होती ते एक थोडक्यात ऐकायचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी सुनील धुरे. ज्या वेळाक बालदांडेश्वर मंडळान म्हाका विनंती केली, म्हाका काय तेवढा वाजवूंक येना नाही अजूनय, तरी पण मी आपलो साधारण प्रयत्न केलोय आणि त्या मंडळान चांगलीच प्रगती केली अशी आज पण म्हाका वाटतं. धन्यवाद. आतापर्यंत आम्ही चांगलं खूप, पण आमच्यात त्यावेळी होते आता ते नाही होत अशांची जरा नावं घेतलेली बरी. तर हे प्रकाश आचरेकर, राघोबा आचरेकर, अजित आचरेकर, उदय येरागे, हेमंत येरागे, ज्याने आपला आता मंडळ चलवला आतापर्यंत चलवला ते, त्याच्या मागे आता अना परब चलवतात. पण अजून मंडळ दांडेश्वराच्या ग्रुप बरा चालतं. ते वसंत गावकर, मनोहर गावकर अगदी आमचे धडाडीचे. त्यावेळी आम्ही काय करू असे खेळबिळ काढू की त्यात थोडेफार पैसे जमले ते कपड्यासाठी जमतील, पण तसं काय तर होईना. रोहिदास कुमटेकर अशा आणि असे आमकां खूप जणांनी सहाय्य केलं. त्यावेळी सगळे अगदी वाड्याच्या व्हायले ते पण ते आमच्याकडे पण नारद नव्हतं थोडे दिवस. त्यावर मग नारद आमचे श्यामसुंदर सारा
नारळाचं काम करी. त्याची आधी तारकर्लीवरचे ते काय आम्ही टोपण नावान लिकी लिकी म्हणू, आबा लिकी लिकी, ते आबा रोगे हे आमच्याकडे येऊन त्या नारळाचं काम करीत. त्याच्यानंतर ज्ञानदेव पराडकर जेव्हा झाले तेव्हा आमका आता पेटी कोण वाजवतलो, तर चिंतेत पडलं. मी म्हणणार रे देवाची पेटी कोण वाजवतलो. ते आमच्या आईचे मामा होते, ते बोलले, अरे काय बाळग्या कसली काळजी करतं, जा बागात त्या दिलप्या बांदेकराक सांग माझा जाऊन नाव दकू सारंगान बोलवलो आम्हाला. आम्ही गेलो दुसऱ्या दिवशी, तेव्हा बरोबर इलो. थंयसून त्यांनी आमकां इतक्या सहकार्य केला, इतक्या सहकार्य केलं. त्यातलो एक असो एक दरोडेखोर होता, त्याचो किस्सो सांगतोय की दरोडेखोराक एक नाटक गाणं होता, नको मती उधळू अशी चालत ना. रेसल झाली, रंगीत उल्यांगडे केली, मारुतीला रेसल सरली आणि त्या कुडी आमच्या मांगरीत इले. मांगरीत मला बसले, मला बांदेकर म्हणजे जाऊन देवा. नाही 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 ह्या गाणं बसाकच आहे. आणि त्या महेश कोंडेंच्या तोंडसून असा त्या गाणं आपलातून करून घेतलं, ते आजसुद्धा त्याच चालीर त्या गाणं म्हणतात. असे आमकां हे अजून कोणाची नावं रवली असेल चुकान, त्याबद्दल काय ह्या म्हणणं नाही मी, पण आमकां सगळ्यांचा सहकार्य लाभला. आणि दांडेश्वराच्या कृपेन ह्याच्या पुढे सुद्धा ह्या मंडळ असाच आबादी आबाद राहायचा अशी माझी कळकळीची विनंती. बरीच नावं सांगितली. आपण पुढे अजून थोडंसं कार्यक्रम आपलो बाकी हा, पण यांच्या तोंडून अजून म्हाका वाटतं 1-2 नावां मी एकदम छोटो यांच्यात, आणि तरी पण अशी जी म्हाका रवलेली वाटतात तर त्यांका ते सांगतील, फक्त मी आठवण करून देतोय. आणि दुसरी गोष्ट, जसो आज दशावतारी वारसो आमच्या मंडळाक असा, तसोच भजनाचो सुद्धा वारकरी भजनाचो सुद्धा वारसो हा. मग ता सुद्धा आपण ऐकूया. आणि ती नावं जी असत, एक म्हणजे भाई उले आणि दुसरं म्हणजे द्वारकानाथ तोडणकर, म्हणजे यांचा सुद्धा काही ना काही सहकार्य होता. तोडणकरांचा थोडक्यात सांगूचा तर त्यांच्या रात्री जशी यांनी प्रत्येकानं आपली सुरुवात सांगितली तशी आमची जी सुरुवात झाली, तर आमच्या मांडावरती 3 रात्री असतात. मग तशी त्यांची ज्या रात्र असायची, तर त्या दिवशी आमच्या वाडीतले छोटे सगळे माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा थोडेसे मोठे असे, मग त्या रात्री आम्ही एक नाटक करू, 1 तासाचा अर्ध्या तासाचा दशावतार करू. मग त्यातनंच आम्ही पुढे पुढे येलो. आणि हे या ठिकाणी जे हे सगळे बसलेले आहोत, मग यांचीच आम्ही प्रेरणा घेतलो की ते करतात, मग आपण पण करू शकतो अशा ह्यांनी. आणि जे काय आमका भूमिका दिले गेले किंवा शिकवले गेले, मग ते भूमिका आम्ही तसो जास्तीत जास्त चांगलो करतो प्रयत्न केलो. मग आता ते बाकी जे काय भजनाबद्दल असा किंवा तोडणकरांबद्दल हे एक थोडक्यात आपले ते मनोगत व्यक्त करतील. आमचं दशावतार ज्यापासून सुरुवात झाली, म्हणजे आमच्या आधीची पिढी, त्यांका अरविंद हुले म्हणून होते आमच्या बाजूक, त्यांका आम्ही भाई हुले म्हणून, त्यांचा भरपूर मार्गदर्शन लाभलं. आम्ही आता तर साल माझ्या काय आठवणीत नाही, पण किल्लो साफ केलेलं, आमची ही सगळी मंडळी होती किल्लो साफ करू. आणि तेव्हा त्या किल्लो साफ करून आम्ही पैसे नाही घेतले, तर आमका त्या समितीन कपडे दिलेले दशावतारी. आणि त्या दशावतारी कपडे देऊन बचत हॉल म्हणून आहे इकडे म्युन्सिपाल्टीच्या तिकडे, तिथे आमका सगळ्यांचा सत्कार करून कपडे दिले दशावतारी. आणि ते कपडे घालून आम्ही एवढे खुश झालो की आमका दशावतारी साज मिळालो. आणि त्यावेळी दशावतारी कपडे मिळणं म्हणजे महाकठीण. आधी सांगितल्यानेच असतील आम्ही कसे कपडे आणू वगैरे. त्यानंतर आमचं मंडळ जा काम करत होता, एक वारकरी भजन म्हणून आमचा वारकरी भजन म्हणजे पूर्वंपार चालू असलेलं, म्हणजे आबा जाधव वगैरे होते, रोहिदास कुमटेकर माननीय, ते सगळे असताना आमचं वारकरी भजन होतं. त्यानंतर प्रगती झाली, पुढे पुढे अशी जरा रिकवर होत गेला. आणि आता जशी भजना संगीत झाली तशीच आमचा पण आता संगीत झाला. आमका त्या भजनात आणि आमच्या दशावतारी नाटकात सुनील धुरी यांची खूप मदत झाली. आणि त्याने म्हणजे काय बिदागी वगैरे ते काय मागतच नाही, तरी आमचं खयव नाटक असून ते हौशेने येत आमचं नाटक वाजवीत. तसेच माननीय आता स्वर्गवासी आहेत ते ज्ञानदेव पराडकर, त्यांचा पण बहुमूल साथ आमका लाभली. त्याच्याशिवाय आता आमचं म्हणजे जसजशी दशावतार प्रगल्भ झालो, म्हणजे त्याच्यात रिकव्हरी होत गेली, तशी आता आमचं ट्रिक्सिन ग्रुप झालो आहे. म्हणजे आमच्याच मुलांनी आमचं नाटक ट्रिक्सिन, म्हणजे बाकीचे दशावतारी ग्रुप ट्रिक्सिन करतात, तसंच आमच्या मुलांनी पण आता ट्रिक्सिन केलं. म्हणजे गेल्या वर्षी आम्ही खटवांग नाटक केलं तर ट्रिक्सिनयुक्त केला, यंदा पण ट्रिक्सिनत. आणि आमच्या मुलांनी आमका हातभार आणि मदत खूप केली आहे, अजून पण आता करतात. आणि आमच्या आता माझं एक नाव रवला म्हणजे मारुती केळुसकर, तसेच देवीदास आचरेकर यांच्यानी पण आमच्या नाटकात कामं केलेली माझ्या माहितीप्रमाणे. रमाकांत जाधव आपल्यातून हिरो करी, तो काय शिकलेलो नाही, नारायण
आडकरांनी सांगितल्याप्रमाणे तो काही शिकलेलो नव्हतो, पण आपलातून काल्पनिक नाटकात हिरो करी आणि मी हिरोईन करी, राजकन्याच आहे. आणि खलनायकाचा माझ्या बघण्यात आमच्या पिढीत खलनायक म्हणजे पांडुरंग जाधव. आपलातून म्हणजे आमका पहिल्यापासूनच असा पाठांतर काय नाही, जा गोष्ट सांगत आणि त्या गोष्टीत ह्या काम तुझा त्या काम तुझा, फक्त संदर्भ देत त्याचं विश्लेषण करू ते आम्ही टेजवर. आणि आजपर्यंत तसंच चालू आहे. आम्ही काय पाठांतर वगैरे काय नाही, स्क्रिप्ट काय नाही, गोष्ट सांगतो आणि कामा देतो. म्हणजे त्या भूमिकेक साजेसा पात्र हा काय, म्हणजे खलनायकी बुवा ढंगा तर पांडुरंग जाधव, आणि आता नवीन उभारतो कलाकार म्हणजे महेश कोयंडे, तो पण अतिशय चांगला खलनायक रंग होता. विनोदी पात्र म्हणजे आता नारायण आडकर आणि त्याचं भाऊ आबा आडकर अतिशय उत्तम विनोदी पात्र रंग होतं. तसेच हिरोची कामं आता आमच्या दुसऱ्या पिढीतलं म्हणजे राका रोगे तो चांगला करता. आणि अशी जी तरुण मंडळी आहे ती ह्याच्यात आता उतरतात. नारायण जाधव पण माझ्या माहितीप्रमाणे इंद्र आणि नारदाची रंगवलेली आहे भूमिका. एकदा असं किस्सो झालो की ह्यांचं प्रकाश केळुसकर आमचे तबला वादक तेव्हाच्या पिढीतले, म्हणजे नारायण जाधव वगैरे काम करीत हे जाधव होत आमचे ज्येष्ठ कलाकार, त्या पिढीतलो किस्सो सांगते की अचानक आमका तलवारी नव्हते ह्यांचे, आम्ही बघणारे, आणि माका एक तिकडे तारीवल्या झुंजार ग्रुप म्हणून त्याच्यात माका पत्र दिला गेला की तलवारी, आणि तेव्हा सायकल घेऊन मी हे रंगले असताना तलवारी आणूक गेले, आणि ते तलवारी आणूक जाऊन ह्यांका तलवारी देऊन नाटक पूर्ण झालं. तर दुसरं किस्सो म्हणजे आमच्या बघण्यात की दुर्गासूर ह्यांच्या पिढीचं सांगायचं म्हणजे की तो दुर्गासुराचा ड्रेस जे घनश्याम आचरेकर घालत होते तो पूर्ण नाटकभर उलटो ड्रेस घातल्याने, आणि जेव्हा शेवटची काढूचो इलो तेव्हा त्यांना तर चकचकीत आतमध्ये दिसला सगळं, त्याबरोबर ते खवाळले सगळ्यांका, म्हणजे धुधू धुतल्याने आणि चिडले सगळ्यांवर. माझ्या बाबतीत असं एक किस्सो घडलो की बाळा कोंडे म्हणून ज्येष्ठ कलाकार, आता ते घराकडे असतात, त्यांना जरा चलाक वगैरे मिळणार नाही त्यामुळे ते इले नाहीत. तर तेव्हा दुर्गासूर केल्याने आणि तेव्हा धोंडी लोणे पार्वती होती, आणि ह्या वेळी आमच्या पिढीत केलं तेव्हा ते शंकर होते आणि मी पार्वती होते. मी रंगताना तेव्हा जरा तरुण होते आणि रंगताना त्यांनी बघूक नाही, त्यामुळे त्यांना जेव्हा ते माका ये गिरिजे कुठे राहिलीस म्हणत स्टेजवर, आणि तेव्हा मी एंट्री केले तेव्हा त्यांना वाटलं मी खरी बाई आहे. त्यामुळे तेका कधी एकदा मांडीवर माका घेतोय, म्हणजे ये गिरिजे मांडीवर बस, आणि अक्षरशः त्यांनी माका मांडीवर घेतल्याने आणि मागचो हात माझ्या खांद्यात टाकल्याने, खांद्यात टाकल्याबरोबर तो वीग उठाक लागलो माझं पुढून. मी सांगितलं अरे बाळा माझं वीग उठता, बाळा भूमिकेतच गेलेले शंकराच्या, आणि मी त्यांचा कसा बसा सोडवलं आणि पडदो गाठले आतमध्ये विंगेत इले आणि सांगितलं मी बाहेर जाऊचं आहे ना, कारण माका ते बॉककट होऊक जाय. आणि मग ते जेव्हा आतमध्ये इले तेव्हा माका सांगते अरे मी वळखाकत नाही, माका वाटला कोण काय माहिती, आणि मी त्या भूमिकेत गेले. असे खूप किस्से आहेत. आणि आमचं मंडळ उत्तरोत्तर प्रगती करीत आहे. यावर्षी पण आता आमच्या मंडळात 50 वर्ष होतात. सुवर्ण महोत्सव हे आम्ही साजरा करतो 8 दिवस, आणि 27 तारीखपासून सुरुवात होतेली. सगळ्यांची शुभेच्छा आहेत. आणि हां सांगायचं म्हणजे आमच्या मंडळात लेडीज पात्र प्रवीण पराडकर, आता ते कणकवली कोर्टात कामाक असतात, आमचेच सहकारी आमचेच मित्र प्रवीण पराडकर, त्यांनी पण उत्कृष्ट नाटकात आमच्या कामं केली. आणि त्यानंतर ते नोकरीक लागल्यामुळे काही कामानिमित्तानं बाहेर गेले आणि नंतर ते कमी झाले नाटकात, पण त्यांची इच्छा अजून पण आहे. असे आमचे कलाकार बरेच होऊन गेले, आणि आता जर उभरत पिढी म्हटली तर अनेक कलाकार निर्माण होतात. धन्यवाद. आता आमचे ज्येष्ठ कलाकार दशावतारी दत्ताराम जाधव, आम्ही त्यांना आदरान जाधवच म्हणतो, ते उत्कृष्टरित्या दशावतारी कलाकारात आमच्या मंडळात काम केल्याने. पण जाधव माका सांगा की ह्या तुमची पहिली सुरुवात केव्हा झाली? पहिली आम्ही 87 सालात आमची सुरुवात झाली. अरे म्हणजे तेव्हा 76 सालात तेव्हापासून तुम्ही दशावतारात काम केलं. 20 वर्ष मी काम केलं. मी मानेक पटू लागल्यापासून मी बंद झाले. म्हणजे या दशावतारात काम केलंच, पण तुम्ही कमी शिकलेले, तरी पण तुम्ही दशावतारात काम केलं. ह्या तुमचं मार्गदर्शन कोणी केलं? दिगंबर रोगे. हा म्हणजे तुमचे गुरु दिगंबर रोगे, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही.
पण त्या दशावतारात तुम्ही खयचे खयचे भूमिका करा? पहिले आम्ही ह्या गंधर्वात केलं, हा, गंधर्व, मग भीमाचं काम केलं, भीमाचा. हो, मग वायूचं काम केलं आणि मग सेनापतीचं काम केलं. हा, म्हणजे वायू म्हणजे सगळी जी कामं केल्यात त्याच्यात एखादा तुम्ही वाक्य म्हणू शकतास की म्हणजे भूमिकेत स्टेजवर तुम्ही सांगाच बघा आम्ही ऐकलेली आहो की पत्नीच्या महाली जायचं आहे, पत्नी वाट पाहते, असं काहीतरी वाक्य होतं. होतं. हा. अरे या वेळी मी त्या पत्नीच्या महाली जाऊन त्या विश्रांतीसाठी जाऊ परे. हा, ह्याच वाक्य आमच्या कानात होतं ना. आणि चापकाचे फटके तुमच्या ह्याच्यात होते काय? चापकाचे पटके मी मारी, आणि मल्लयुद्ध पण होता. कोयंडा. हा, म्हणजे बाळा कोंडे, म्हणजे यात तुमचा महाभारत वगैरे असलं तर मल्लयुद्ध. म्हणजे भीमाचं काम असताना तेव्हा मला म्हणजे प्रेक्षकांची आवड जी होती ती तुमच्याकडे बघण्याचं दृष्टिकोन वेगळं होतं. आणि माका इलो भार मग ताळीच पडेल मला. मग आता मी काय म्हणते, तुम्ही जे काम करात ते तुमच्या वडिलांका किंवा बायको मुलांका आवडा काय? आमच्या बायको काय मुलांका आवडतं, म्हणजे बापाशी आमच्या आवडल्यानं तो देव बागात गेले. म्हणजे एक नाटक. हा, नाटक म्हणजे पडताला नाटक. त्या नाटकाचं परत- नाव साधारण डांगेराची हा, डांगेराची घोडी. तुमचं पहिलाच नाटक पहिला होतं. नाटक. आणि त्यात त्याच्यानंतर ते नाटक आम्ही केलं. त्याच्यानंतर चंद्रकांत धुरी ते सकाळचे मागरे जोयले, म्हणजे बापूस आणि कुमटेकर खंय गेले तर म्हणजे नाटक पाडताना म्हणजे हसवत जातालो म्हणून ते देव बागात गेले. हा. तर म्हणता मी ते येऊन ये, मग मी विचारते त्यांना. तर मग येल्यावर विचारले खंय गेला म्हणता नाटक मस्त झाला, आमचे तरी ढत ऐकलं करतात ते 7-7 येऊन त्यांच्या पाया पडायला लागता. ऐकलं तुमच्या एकाठी जाऊन नाटक बरा केला आणि थाप मारल्या पाठी. म्हणजे त्यापासून तुमची नाटकं सुरू झाली. तर मी 1 वर्ष कामा केले. हा, माका आता एवढंच सांगा की तुम्ही करस नाटकात कामा आणि आताचे करतात त्याच्यात काय असं वाटतं का? आता ते शिकले होत ना बरा करतं. हा, म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही रंगवास हो. नाटक. म्हणजे वायू रंगवलात, गंधर्व रंगवलात, सेनापती रंगवलात आणि त्याच्यानंतर मानेचा प्रॉब्लेम झाल्यामुळे तुम्ही कमी केलं. ते दुर्गासुराचा खेळ होतो ना तेव्हा तो वायूचा ह्याचा काम केलं ना सेनापतीचा, तेव्हा तिथून माने. पण एक मी असं किस्सो ऐकलं की तुम्ही तुमका कपडे होय ते गवंडी गवंडीवरसून आली मी. आणि मग तुमचं भांडण होय बाळा कोंड्याच माझा ते जुने घालूचे लागत तारकानं वेळी ना, आणि मी गवंडीवरसून हाडी म्हणजे माझ्या पुरती. तुमच्या भूमिकेक हवे आता तुम्ही गावंडी वाटणार गादा म्हणा किंवा फरगल ड्रेस, आणि त्यामुळे ते बाळाकोंडे चिडत आणि मग तुम्ही रंगपटात मग भांडणी. असं हे दत्ताराम जाधव आमचे ज्येष्ठ कलाकार. आता त्यांनी आपला मनोगत व्यक्त केला. धन्यवाद. हे आता इतक्या सर ह्या झाली आपली चर्चा, पण त्याच्यात एक सांगायचं राहिलं म्हणजे जे आम्ही कपडे हाडू तारीवरसून रणझुंजरवले ते तसे काय आमकां खास नाही, पण आमच्यावर कांयच नसल्यामुळे ते आमकां खास वाटतं. तसेच आमकां त्या राम मंदिर गवंडीवाडात ते साच्याचे हे होते मुकुट, पण ते आमकां देत ते आणू. म्हणजे कपड्याक म्हणजे तेव्हा कपडे म्हणजे नाहीच म्हणा असा सगळा करून केला. पण आता आणि सांगा अगदी ह्याच्यात हुरून सांगायचं एक म्हणजे काय माहिती आहे, मंडळं झाली खूप, होतील ह्याच्या पुढे खूप. त्या परमेश्वराच्या कृपेन जै मंडळ होतील ती आबाद राहो अशी माझी तरी इच्छा. पण म्हाका अगदी आवर्जून सांगायसाठी वाटतं म्हणजे काय, मंडळां खूप आहेत पण आज मंडळार वास्तू असत असा हे आमचा एकच मंडळ ज्याची स्वतःची वास्तू आहे. आणि ह्या वास्तू जी आमच्यावर आज त्याचे शिल्पकार म्हणजे अरविंद ओले उर्फ भाई ओले, त्यांच्यामुळे आज ती आमची वास्तू आहे. सगळे पोरगे आमच्या थंय आहेत. पहिल्यापासून जर भजन चालू आहे तर आत्तासुद्धा पोरं टाळ वाजवतं. असे कित्येक वाडे आहेत की ती सर मुलांका टाळ पण वाडे कशा का आमच्याकडे आमचेच 2-3 जण होते त्यांना टाळे वाजवू येईना, पण ह्या भजनामुळे प्रत्येक मुलाक टाळ वाजवू येतं. त्याच्यानंतर आता विनय जाधव असो एक कलाकार गावलो ह्या दांडेश्वर मंडळाक, म्हणजे दांडेश्वराची कृपाच म्हणा. त्याचो एक किस्सो सांगते तुमका की तो आज नाटकां करता, भायली नाटकां करता आणि जा बघित तो करता. नाही असं पडदे रंगवटे ह्या करता म्हणजे दशावतारात लागणारा सगळा. एक एकाकडे म्हणजे नाव आता घ्यावे नको तिकडे तो ह्याका गेलो टोपासाठी. टोप घेतल्यानंतर किंमत खूप
पण ते काय विचारलं काय की बाबा मी टोप करते काय करू, पण त्या महाराजांनी काय केलं त्याकडे सत्य परिस्थिती सगळी सांगली. या तुका सामान घेऊन घे, तुका सांगते काय करू काय. तो गेलो घेऊन त्या काय लागणारा गेलो घेऊन आणि टोप केलेन व्यवस्थित त्याच्यापेक्षा सरळ, आणि त्या काय दाखवून नेले. दाखवून तुझ्या पाया पडे रे बाबा काय केलं तू माझ्या पोटात येतं साड, तू मी सांगते त्याच्यापेक्षा कमी देऊ नको. ह्या मी माझ्या तोंडसून सांगलं ह्या सगळं आपलं, तर मी आता त्या स्वतः विनय जाधवांच्या तोंडसून आहे. खरोखर जसा रोगेंनी सांगितला तसा मी आजपर्यंत बघत इलोय की माझ्या आधी पण मी पहिल्यांदा लहान पोर होतोय बसान मी नाटकां बघी, हे वयस्कर कलाकार त्यांची नाटकां बघी आणि त्या नाटकां बघून मी आजपर्यंत ती कला घेत दिली. म्हाका कोणी शिकवली नाही. फक्त ज्यावेळी पहिलोच नाटक बसवचं होता त्यावेळी मी ज्यावेळी रेसली गेले आपण रेसल म्हणतो प्रॅक्टिस म्हणतो ते का थंय येयलय त्यावेळी म्हाका समजावलं गेलं की असं असतं तसं असतं, अशी राजाची भूमिका अशी असता ही म्हाका दाखवण्यात दिली. त्यानंतर मी पुढे करत गेलो आणि त्यांच्यानंतर ह्यांच्या शिकवणीमुळे म्हाका आजपर्यंत बाहेर बोलवतात, कोण नाही कोण बोलवतात, कंपनीत बोलवतात किंवा दुसरे कोणचं एकत्र नाटक असत तर ते बोलवतात, कंपनी नसली तरी त्यांचं काय नाटक करूचं असत तर ते बोलवतात. म्हणून मी त्यांच्यात माझं नाव इला मोठं झाले. आणि ह्यो मोठं झाले कोणामुळे तर बाल दांडेश्वर मंडळ ह्याच्यामुळे मोठं झाले, कारण त्यांच्यानी म्हाका प्रोत्साहन दिल्याने त्यांच्यानी म्हाका मोठं केल्याने पहिलो रंगमंचार येवचो मान त्यांच्यानी म्हाका दिल्याने असा, त्याच्यामुळे मी मोठं झालो आहे. आणि जसा रोग्यांनी सांगल्याप्रमाणे की कला ही जो घेत तेका तेवढी कमी आहे. मी आज घेतले म्हाका मी असं म्हणणं नाही की म्हाका खूप येता, ती जेवढी घेतले तेवढी पण कमी आहे, ह्याच्यापेक्षा कला शिकण्याची असा. त्याच्यामुळे मी असाच म्हणतोय मी आता शिकलोय माझ्या पाठसूनही कलाकार घडायचे, त्यांच्या पाठसूनही कलाकार घडायचे. आणि ह्या मंडळ आजपर्यंत जसं 50 गाठता तशी 75 गाठूची, 100 गाठूची, 150 गाठूची एवढाच. मी आता बोलल्याबद्दल जसे माझ्या आधीचे पिढी असं म्हणजे बाबू लोणे असतील माझ्या बाजूक बसले तुम्ही बघशाल तर ते दशावतार नव्हे तर भजनी बुवा पण आहेत, उत्कृष्ट गाणं म्हणतात, अभंग म्हणतात. आपण त्यांचंसुद्धा काहीतरी वक्तव्य काय व्यक्त करीत असेल तर घेऊया. मी लहान असल्यापासून 15 वर्षाचं असल्यापासून या भजनात असते. चंद्रकांत धुरी यांनी म्हाका शिकवल्यानी त्यांच्या वळणावर मी माझी कला करीत गेलो आणि मी भजनात रमलो. खरोखर जसं सांगल्याप्रमाणे त्यांच्यानी चंद्रकांत धुरी यांचे हे शिष्य असत त्यांच्यानी त्यांना शिकवला, त्याच्यानंतर ते भजना दिले आणि दशावतारात पण येले. आमच्या बालदांडेश्वर मंडळातही त्यांच्यानी काम केलेलं असा. असेच पुढे घडत राहावं कवी. मला संजू रोगे यांनी थोडीशी संधी दिली. त्या नाटकात पण मी नारदाची भूमिका केलं आहे. थोडीशी माझा शिक्षण नसल्यामुळे जास्त काय कला दाखवली नाही, मी थोडीशी केली. धन्यवाद. आम्ही धैकाले केले, बसवले 2-2 महिने 1.5 महिने. आम्ही काय करू, पहिली आमची होळी झाली काय नारळ ठेव आणि सगळे आमचे ते तेव्हाचे कलाकार होते ते एका वेळेत येऊन सगळे हजर होत आणि पुऱ्या थैसर बसन राहू. आम्ही 1.5 महिनो रेसल घेऊ, महिनोभर रेसल. पण माका आता ह्या तरुण मुलांना सांगा, माका गर्व ह्या तरुण दशावतारी आता माझे मंडळ बाल दांडेश्वर मंडळात आहेत तर सगळे हे दशावतारी आहोत, त्याच्याबद्दल माका गर्व खेचवा म्हणशाल तर आम्ही 1.5 महिनो शिकवू, नंतर रंगीत रेसल घेऊ. पण माझ्या आता हे सगळे कलाकार 2-3 वेळा रेसल घेतात. रंगीत रेसलीचं नाव ना, पण ह्या दांडेश्वराच्या कृपेन खै ते कमी पडणत नाही. तसंच आज आमच्या तर सुरेश कुर्ले म्हणून काम करीत, त्याचा रावा तसा नाव विसरून गेला तर बाजूक, पण ते सुद्धा आमच्या तसे काम करीत. तर पुन्हा सांगते की आज माझे कलाकार आहेत, मी गर्वान सांगते की माझे आज कलाकार आहेत ते 2दा रेसल केल्यानी काय ते हुबेहूब सगळा स्टेजवर करतात. ताच आमकां 1.5 महिनो लागायचो रंगीत रेसल करूची लागा. हेंका रंगीत रेसल नको पण एकदम सुंदर काम करतात. थोडक्यात सांगायचे काय कलाकाराचे दशावताराक लाजवतील एवढा सुंदर काम करतात. हे झाले खूप. तर वामन मेस त्याने आमकां तसा खूप सहकार्य केलं. कॉमेडी म्हणजे हसवण्याचा करतात खूप, पण नारायण आडकराची जागा दशावतार सुद्धा घेवचे नाही असं मी ठामपणे सांगते. आणि माझे शब्द तर पुरे सगळे हे सांगले नारायण आडकरचे किस्से. पण त्याच्या आधी आमचं पहिलं कॉमेडी होतो तो म्हणजे मुकुंद
आबा आचरेकर, आता ते आबा आचरेकर नावाचा माणूस तर आमचं पहिलं मारुतीचं काम जबरदस्त केलं आणि विदूषक करीतो अशी त्यांनी खूप कामं केली. आणि आता आमचे रावण गेले, मग नावा म्हणजे बाबा रोगे, गजानन रोगे. तर गजा रोग्यांचं काम काय, तेव्हा लाईट जाय पॅट्रेमस कोणचे तर गजा रोगे त्यांनीच त्या काम करायचं. तिकडे रमाकांत मोडकर अशी ही नावं रावण गेली, पण यांच्याने तसे पडद्यामागे सुद्धा आता कोण चुकले मकले असतील नायाशातले पण अशोक आचरेकर यांच्याने खूप म्हणजे पाठवून आमका अख्ख्या वाड्याच्या बायलांचं सहकार. दिनकर शेलटकर, बाळा जोशी यांची आमचं श्रीकृष्ण जोशी हाली ते गेला आहे, त्या दिवशी त्यांचा वर्ष झाला. त्यांनी एकदा असाच झाला की खेळ काढूचं ठरलो, खेळ काढलो आणि म्हटलं जाऊया आता. तर जरा ते कसे नशेवाले होते, ते म्हणाले नाही आम्ही नशेसाठी खेळ काढलो ब चंद्रसेन आचरेकर हे सगळे त्या हेतर होते, काळं म्हणून. मग पैसे झाले खूप, आता काय तर नाही बाबा दांडेकराच्या नावावर काढलं म्हणजे दांडेकरात देऊ गए. म्हणजे ते नशावाले होते त्यांच्याने सुद्धा ते पैसे घेतले, ते जाऊ नये बाबा बालदंडेश्वर मंडळ ते जमा जाऊ नये असं करून आम्ही म्हणजे चांगला आताही चांगला चालला, याच्या पुढे तर चांगला चालत. आता ह्याचं शेवटचं जो काय समारोप म्हणतो तसं काय तर सगळं आपले संजय वगैरे सांग. देवाचं आमचं खूप सहकार्य आणि आमचे प्रत्येकाचा श्रद्धा असतात. आमच्या मंडळात सांगायचं तेवढा किस्से खूप आहेत. सांगायचं म्हणजे आमका ज्या देवाच्या नावावर ह्या मंडळ चलता म्हणजे श्री देव दांडेश्वर ह्यो आमचो दांडी गावाचो आदरस्थान आणि त्याच्या नावावर आम्ही सगळीकडे हाक घालून चलतो. त्या देवाचो आमका प्रत्येक खूप वेळा येयलो. कारण एकदा असा घडला की राजा हरिश्चंद्रच म्हाका वाटतं ना, राजा हरिश्चंद्र आमचा नाटक होता. म्हणजे आम्ही दांडी शाळेच्या पुढे मळो थंय राजा हरिश्चंद्र नाटक करू होतो आणि सगळीकडे पाऊस धरलो म्हटलं आता काय नाटक होणं नाही, पावसामुळे काय रद्द होतेला. पण असं घडलं, दांडेश्वराक हाक मारलं आणि आमचं नाटक होतं त्या मळ्यात आणि आजूबाजूक थोड्या अंतरावर पाऊस पडलो नाही. बाकी तिकडे वायरी गौंडीवाडा सगळीकडे पाऊस बेधूम पडलो. म्हणजे ह्या एक मी एक किस्सो सांगितले, तसे अनेक किस्से दांडेश्वराचे आहेत. आमका प्रत्येक वेळी हाकेक धावणारो तेका नारळ ठेवल्याशिवाय आम्ही दांडी गाव आणि आमचं मंडळ आम्ही कधीच पुढे जाणव नाही. तसेच रवान गेले की राजू परब, त्याचा भाव विनोद परब हे पण आमच्या नाटकात कामं केलेली आहेत. असे बरेच जण आमच्या वाडीत तर प्रत्येकानंच केलेल्या आमच्या दशावतारी नाटकात. आणि नंतर आम्ही मळ्यात नाटकाचे प्रयोग करायचो. दांडी शाळेच्या समोर मळो होतो, अरुण दुधवडकर म्हणून माणसाचो मळो होतो, त्याने आमका सगळा सोयी उपलब्ध करून दिल्या आणि काही वर्षातही केलं. नंतर आमच्या आदरास्थान म्हणजे श्रीकृष्ण मंदिर, चौकचार मंदिर, तर थंय त्याचा वाढदिवस असतं तेव्हा आम्ही बीचला म्हणजे समुद्र किनाऱ्यावर नाटक करू लागलो. आता माका एवढाच म्हणायचा की जा आमच्या पूर्वजांनी करून ठेवला, आमका वास्तू दिली, आमचा मंडळाची स्थापना केली, भजन केला, वारकरी भजन केला, संगीत भजन केला, नाटकाचं तर वारसो आमका पहिल्यापासून सगळ्यांका, तर तो आम्ही आता चालवतो. पण आमच्या पश्चात पुढे पण आमच्या मुलांनी किंवा आणखी ह्या पुढच्या पिढीने ह्यो चालवचो. आणि जसा आता नाव गाजता, जसे पद्मगड महापुरुषाकडे ब्राह्मण भोजन देतो, दांडेश्वराकडे सालाबादी पूजा घालून महाप्रसाद करतो, आयोजन करतो, म्हणजे भरघोस प्रतिसाद मिळतात. तसंच पुढेच्या पिढीन म्हणजे आता जे उमेदवार म्हणजे आता जे तरुण आहेत त्यांनी पण तो वारसो चालवचो असो आमचो आताच्या पिढीचो एक मानसा. आणि ते पुरे करतील, कारण ह्या सगळ्या ते पुढे चालवतील. दशावतारी नाटकं करतील, भजना करतील, वारकरी भजना करतील, संगीत भजना करतील आणि पुढे वारसो चालवतील असा आमका वाटतं. माझ्या सहकाऱ्यांका आणि सगळ्यांका त्या दांडेश्वराच्या कृपेन असा होत असा वाटतं आणि ते तो वारसो चालवतील अशी आमका खात्री असा. तसेच आमका आजूबाजूच्या वाडीन जसं मदत केली त्यांचे पण मी आभार मानते, कारण दृश्य अदृश्य रूपात त्यांनी मदत खूप केलेली आहे आमका. म्हणजे उदाहरण म्हणजे हे आमचे सुनील धुरी आमका वेळोवेळी उपयोगात केलेले आहेत
आणि आता पण आम्ही बोलवलं नाही म्हणत नाही ते येतात. असे आवाराकडेचे पण माणसं आमच्याकडे खूप मोरेश्वरवाडीतली भाई ढोके म्हणा, दुसरे ते सुजन सागवेकर हे आम्ही केव्हाही बोलवले तरी ते भजनाक येते. त्यांचं पण आमका आता या माझ्या मागे बसलेले बाबू लोणे ते पण खूप आमका सहाय्य करतात आणि सगळ्यांचे मी आभार मानतोय. आणि आमचं आता 50वा वाढदिवस आमच्या मंडळाचं वर्धापन दिन सुवर्ण महोत्सवी त्याचे पण आता भरघोस कार्यक्रम आहेत. सर्वांका एकच विनंती की आमच्या मंडळात तुम्ही आशीर्वाद द्या आणि ह्या आमचा मंडळ पुढेच जावचा आणि प्रगतीपथावर जाऊन आमच्या दांडेश्वराचं झेंडू फडकत राहायचो. धन्यवाद. ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत असता, जशी तुम्ही वाट बघता वर्षभर, तर त्याच परत एकदा त्याच मंडळाचा. तर संजय रोगे यांनी सांगितल्याप्रमाणे जी 50शी आपण महोत्सव हा साजरा करतोय, तर त्यावेळी पहिलंच म्हणजे श्रींची मूर्ती म्हणजे सत्यनारायण यांची मूर्ती वाजत गाजत मिरवणुकीत या ठिकाणी आणली जाईल दांडी गावात. आणि त्यानंतर त्यांचं दुसऱ्या दिवशी 28 तारीख दिवशी त्यांचा सत्यनारायण महापूजा ही आरंभलेली आहे आणि महाप्रसादसुद्धा आहे, त्याचासुद्धा लाभ घ्यावा तुम्ही. आणि त्याच रात्री नवीन म्हणजेच मगाशी सांगल्याप्रमाणे जे पुढील पिढी घडावी, नवीन काहीतरी मंडळं घडावी या दांडी गावाचं नाव यावं, दांडेश्वराचं नाव यावं म्हणून झालझुलवाडी दशावतारी नाट्य मंडळ यांना एक संधी देण्यात येते की तुम्ही नाटक सादर करा, जेणेकरून तुमचं पण नाव यावं, दांडी गावाचं नाव यावं, दांडेश्वराचं नाव यावं म्हणून त्यांना एक संधी दिली जात आहे आणि ते उत्कृष्टरित्या सादर करतील एवढी खात्री आमच्या बाल दांडेश्वर मंडळाला आहे. आणि एवढंच नव्हे तर त्यानंतर 29 तारीख त्या दिवशी ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात ते म्हणजे बाल दांडेश्वर मंडळ यांचा दशावतारी नाट्यप्रयोग, जो वर्षातून एकदा होतो. पहिलंच जे नाटक करतात ते अफलातून असतं आणि एवढंच नव्हे तर ट्रिक्सीन असतं आणि त्या नाटकाचा नाट्यप्रयोग 29 तारीख रोजी तुम्हाला बघण्यात येईल. एवढंच नव्हे तर त्याच वेळी जे युवा कलाकार आहेत, जो ट्रिक्सीन ग्रुप आहे, त्यांनीसुद्धा बरेच परिश्रम घेतलेले आहेत आणि या नाटकासाठी सुद्धा आमच्या मंडळाने जुन्या कलाकारांनी, नवीन कलाकारांनी देखील अधिक परिश्रम घेतलेले आहेत. म्हणून 29 तारीख रात्री ठीक 10 वाजता हा नाट्यप्रयोग बघण्यासाठी तुम्ही या. 30 तारीख त्यावेळी चिमणी पाखरं यांचा व्हरायटी शो होणार आहे. बालदांडेश्वर पुरस्कृत त्यांचा व्हरायटी शो तो सुद्धा बघायला या. आणि जर नव्हे तर नवीन कलाकार तुम्हाला बघायचे असतील, ज्यांना कोणाला आवड असेल नवीन कलाकार घडलेले बघायचे असतील तर बालदांडेश्वर मंडळामध्ये तुम्हाला दिसतील. ते बघण्यासाठी 31 तारीखला आवर्जून 10 वाजता नाटक व्यंकटरमणा गोविंदा तिरुपती बालाजीवर आधारित असं नाटक नवीन कलाकारांना घेऊन, जे आजपर्यंत रंगमंचावर आलेले नाहीत बालदांडेश्वर मंडळाचे कलाकार, त्यांना घेऊन हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे, हे नाटक सादर करण्यात येणार आहे. तरी ते आवर्जून बघा, तुम्हाला पण आवडेल आणि त्यांना नवीन कलाकारांना प्रोत्साहन द्या, जेणेकरून अजून नवीन कलाकार घडतील. आणि त्याचप्रमाणे 1 आणि 2 तारीख एप्रिलची त्यावेळी भव्य पडद्यावर चित्रपट दाखवण्यात येईल, त्याचासुद्धा आनंद घ्या. आणि खास महिलांसाठी, म्हणजे तुम्ही म्हणाल की मंडळ दांडेश्वर मंडळ बालदांडेश्वर मंडळ जेंट्ससाठीच करते, पुरुषांसाठीच करतं, तर असं नव्हे, महिलांना पण त्या ठिकाणी प्रोत्साहन आम्ही देतो आहे. महिलांसाठी महिलांनी ठरवल्याप्रमाणे महिलांना एक चान्स देऊन आम्ही एक महिला दशावतारी नाट्यमंडळ त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. महिला दशावतारी नाट्यमंडळ पावशी, त्यांचा नाट्यप्रयोग बघायला आवर्जून या. तसंच ऐकल्याप्रमाणे 3 एप्रिल रोजी सातेरी महिला दशावतारी नाट्यमंडळ यांचा नाट्यप्रयोग ठीक 3 एप्रिल रोजी 10 वाजता सुरू करण्यात होईल.
कारण महिलांना पण चान्स मिळावा हे आमचं एकच मंडळाचं ध्येय आहे. म्हणून महिलांना एक चान्स देतो आहे. तुम्ही आवर्जून या कार्यक्रमाची शोभा वाढवा हीच आमच्या बालदांडेश्वर मंडळाकडून एक विनंती.